नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा लाली लाल लाल दिसते मी। चला तर जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषी एडिटमध्ये। व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम ट्रेंडिंग सॉन्गवर झालेला आहे। तर असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे काय आपलं अलाइन मोशन आहे त्याचीच गरज लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। सिंपल भावांनो, जे काय आपलं बीट मार्क आहे अशा प्रकारे ओपन करायचं। ओपन केल्यानंतर भावनो जे काही फोटो लावून दिले ते आपल्याला तुम्हाला तर माहिती आहे, काही नाही करायचं। जे काही आपले फोटो आहेत ते आपल्याला बदलायचे आहेत। सिंपली जो लास्टचा ब्लॅकवाला फोटो आहे त्याला क्लिक करून कलर फिल्डच्या ऑप्शनमध्ये जाऊन मंडळातलं ऑप्शन क्लिक करून अजून तुम्ही कोणता पण फोटो लावू शकता अशा प्रकारे तुमचा। आणि जे तुम्ही कधी ब्लॅकवाला फोटो लावला तो दिलमध्ये पण लावायचा आहे। असं ग्रुपच्या ऑप्शनवर क्लिक करून एडिट ग्रुपच्या ऑप्शनवर क्लिक करून खाली भावनो हे ग्रुप दिसतं, ग्रुपवर क्लिक करून अजून त्याच्यावर क्लिक करून अजून ग्रुपवर क्लिक करून ते आपला जे काही इमेज आहे त्याला पण अशा प्रकारे तुम्ही दिलमध्ये कोणता पण इमेज लावू शकता अशा प्रकारे। आणि याला अशा प्रकारे ॲडजस्ट वगैरे तुम्ही करू शकता। तर भावनो एवढं झाल्यानंतर बॅक यायचं, बॅक आल्यानंतर समोर यायचं। अशा प्रकारे तुम्ही जेवढे पण हे लावून दिले इमेज वगैरे ते तुम्हाला लावून घ्यायचे। आणि जेवढे इकडे भेट आहे तिथं आपल्याला काही नाही, जे काय आपल्या मॉडेलचे फोटो आहेत ते लावायचे आहेत। चला आपण लावून घेऊ। अशा प्रकारे भावनो जे मॉडेलचे फोटो आहेत ते लावून घ्यायचे। अशा प्रकारे भावनो जे काय आपले बीट दिलेलं आहे तिथे तुम्ही इथे फोटो लावून घ्यायचे। तर एवढं झाल्यानंतर समोर यायचं, समोर आल्यानंतर भावनो आपल्याला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर जे काय आपला सेक इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर भावनो जो काही पहिला इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे कॉपी करायचा आहे। कॉपी केल्यानंतर अजून बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपला बीटमार्कमध्ये जायचं आहे। बीटमार्कमध्ये गेल्यानंतर भावनो जे आपण आता फोटो लावलेला आहे त्याला आपल्याला हा पहिला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। जे काही हे दोन बीट दिसतात तुम्हाला त्याची आपला जे काही दोन बीट आहे त्या फोटोला आपल्याला हा पहिला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। हे दोन बिटा दिसतात तिथे आणि हे एक बिटचं आपल्याला फोटो सोडून द्यायचा आहे। आणि दोन बिटा दिसतात त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे पहिलावाला अशा प्रकारे। पुढे झाल्यानंतर भावनो समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर अजून आपल्या सेक इफेक्टवर जायचं आहे। सेक इफेक्टवर गेल्यानंतर भावनो जो काही हा दुसरा इफेक्ट आहे याला पण कॉपी करायचा आहे अशा प्रकारे। कॉपी केल्यानंतर अजून बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपला बीटमार्कमध्ये जायचं आहे। बीटमार्कमध्ये गेल्यानंतर भावनो जे काही आपले फोटो राहिलेले आहे त्याला हा दुसरा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। अशा प्रकारे भावनो हा जो काही दुसरा इफेक्ट आहे त्याला हा जे काय आपण फोटो राहिलेला आहे त्याला हा दुसरा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे। एक सिंगल बीट आहे त्या फोटोला हा दुसरा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे। चला आपण आपले जे काही इथे इफेक्ट वगैरे आहे ते लावून घेऊ फटाकसे। आपल्याला भावनो जे काही इफेक्ट वगैरे फोटो वगैरे आहे ते आपले लावून झालेलं आहे। आता आपल्याला काही नाही, आपल्याला जे काय आपलं बॉर्डर आहे ते पण लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे बॉर्डर वगैरे। आणि बॉर्डर लावल्यावर भावनो याला आखरीपर्यंत घेऊन जायचं। घेतल्यानंतर जे काही तुमचा लोगो वगैरे असेल ते पण तुम्ही लावून घ्यायचा आणि आपल्या एक्सपोर्ट बटनवर क्लिक करून HD मध्ये एक्सपोर्ट करून टाकायचा। तर भावनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया नवीन एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।